हॅलो फ्रेंड्स, लेक्चर सिरीजच्या या शेवटच्या फेजमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आतापर्यंत आपण 8 लेक्चर्स कव्हर केलेले आहेत आणि आज आपण सुरुवात करणार आहे लेक्चर नंबर 9 फायनान्शियल स्टेटमेंट्स 2 ला. ही 8 लेक्चर तुम्हाला समजली असतील असा विश्वास मला आहे. आता हे लेक्चर झाल्यावर तुम्हाला ओव्हरऑल अकाउंटिंगचा एक अंदाज येईल. सो स्टार्ट करूया. आपल्या नेहमीच्या ट्रेडिशन प्रमाणे फर्स्ट रिवाइज द प्रिव्हियस लेक्चर. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलेलं फायनान्शियल स्टेटमेंट्स पार्ट 1. त्याच्यामध्ये 2 अकाउंट्स आपण चेक केलेले. एक होतं ट्रेडिंग अकाउंट आणि दुसरं होतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय आहे? ट्रेडिंग अकाउंट हे बेसिकली प्रिपेअर करणार आहे ट्रेडर और मॅन्युफॅक्चरर. सर्व्हिस बिझनेस वाला ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करणार नाही. ट्रेडिंग मध्ये 2 महत्त्वाचे आयटम्स आहेत, बाइंग ऑफ गुड्स अँड सेलिंग ऑफ गुड्स. बाइंग ऑफ गुड्स अँड सेलिंग शी रिलेटेड अजून 2 आयटम्स येतील, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक. आणि काही एक्सपेन्स आपण कन्सिडर करणार आहे. ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपण कन्सिडर करणार डायरेक्ट एक्सपेन्सेस. या सगळ्याच्या बेसिसवर आपलं आउटपुट काय आहे ट्रेडिंग अकाउंटचं? ग्रॉस प्रॉफिट. आपण ग्रॉस प्रॉफिटचं एक इक्वेशन बघितलेलं. डू यू रिमेंबर दॅट? ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स मायनस सीओजीएस. आणि सीओजीएस इक्वेशन काय होतं? ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस plus direct expenses minus closing stock. So this was about the trading account. Second account आहे financial statements मधलं profit and loss account. It is the last account in the total year. सर्व अकाउंट्स प्रिपेअर झाल्यानंतर आपण P&L अकाउंट प्रिपेअर करू. P&L account is based on all nominal accounts which are not covered in the trading account. त्यामध्ये बेसिकली इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम सील. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं आउटपुट काय आहे? नेट प्रॉफिट. जर एक्सपेन्स जास्त असतील तर नेट लॉस. दोन्हीचा फॉर्मॅट हा अकाउंट प्रमाणे असणार आहे. लेफ्ट हँड साइड आहे आपली डेबिट साइड, राईट हँड साइड आहे आपली क्रेडिट साइड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला सांगेल आपला लास्ट इयरचा बिझनेसचा परफॉर्मन्स काय आहे. ओके, सो नाव विल मूव्ह टू द करंट लेक्चर. सो फायनान्शियल स्टेटमेंट्स पार्ट 2 काय असेल याच्यामध्ये? पार्ट 2 मध्ये आपण कव्हर करणार आहे बॅलन्स शीट. ओके, बॅलन्स शीट. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बॅलन्स शीट? बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोइंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस ऑन ए पर्टिक्युलर डेट. आता 3 पॉइंट्स कडे आपण लक्ष देऊया. इट इज अ स्टेटमेंट म्हणजे काय आहे? ते अकाउंट नाहीये. ऑन अ पर्टिक्युलर डेट. अकाउंट हे पर्टिक्युलर पिरियड साठी असतं, स्टेटमेंट हे ऑन अ पर्टिक्युलर डेट असतं. सो बॅलन्स शीट असेल मे बी आजच्या दिवसाची, मे बी मंथ एंडची, हाफ इयर एंडची किंवा फुल इयर एंडची. सो बॅलन्स शीट बरेचदा काय असणार आहे? बॅलन्स शीट ॲज ऑन 31st ऑफ मार्च 2020 or 21. ओके. सेकंड, इट इज शोइंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. आता फायनान्शियल पोझिशन कशावर डिपेंडेंट आहे? सो फायनान्शियल पोझिशन आपल्याला कळेल फ्रॉम असेट्स अँड लायबिलिटीज. करेक्ट. आपल्या बिझनेसच्या प्रॉपर्टीज आहेत, अमाऊंट रिसिवेबल आहे त्यावरनं, किंवा आपल्याला कोणाला किती पेमेंट करायचंय त्याच्यावरून. ओके, सो फर्स्ट लर्न द इक्वेशन ऑफ द बॅलन्स शीट. दिस इक्वेशन वी हॅव ऑलरेडी लर्न इन लेक्चर नंबर 2. डू यू रिमेंबर दॅट? लेट्स रिवाइज इट. सो आपलं बेसिक इक्वेशन होतं कॅपिटल इज इक्वल टू असेट्स मायनस थर्ड पार्टी लायबिलिटीज. ओके, सो आता ह्या इक्वेशनचं आपण थोडंसं काय करूया? एक्सपान्शन करूया. कॅपिटलला मी म्हणतो इक्विटी, असेट्स मध्ये मी घेतो लॉंग टर्म असेट्स, शॉर्ट टर्म असेट्स. थर्ड पार्टी लायबिलिटीज मध्ये पण मी 2 पार्ट करेन, लॉंग टर्म लायबिलिटीज आणि शॉर्ट टर्म लायबिलिटीज. आता थोडेसे चेंजेस करूया इक्वेशनला. सो इक्विटी इज इक्वल टू लॉंग टर्म असेट्सला म्हणू आपण फिक्स्ड असेट्स, शॉर्ट टर्म असेट्सला आपण म्हणू करंट असेट्स, लॉंग टर्म लायबिलिटीजला आपण म्हणूया डेट, शॉर्ट टर्म लायबिलिटीजला आपण म्हणूया करंट लायबिलिटीज. परत एकदा सर्व टर्म्स बघून घ्या. कॅपिटल म्हणजे इक्विटी, लॉंग टर्म असेट्स म्हणजे फिक्स्ड असेट्स, शॉर्ट टर्म असेट्स म्हणजे करंट असेट्स, लॉंग टर्म लायबिलिटीज म्हणजे डेट आणि शॉर्ट टर्म लायबिलिटीज म्हणजे करंट लायबिलिटीज. ओके, वरचं इक्वेशन आपण आता चेंज केलेलं आहे. आता डेट मी लेफ्ट हँड साइडला ट्रान्सफर करतो. इक्विटी प्लस डेट. काय केलंय मी? इन शॉर्ट सर्व लॉंग टर्म लायबिलिटीज मी एकत्र घेतलेल्या आहेत. इक्विटी किंवा कॅपिटल ही पण लॉंग टर्म लायबिलिटी आहे. इज इक्वल टू फिक्स्ड असेट्स प्लस करंट असेट्स आणि करंट लायबिलिटीज मी एका ह्याच्यात घेतलेत. ओके, आता बघू
आपलं लास्ट इक्वेशन काय होणार आहे? इक्विटी प्लस डेट इज इक्वल टू फिक्स्ड असेट्स प्लस वर्किंग कॅपिटल. आपले जे काय लॉंग टर्म लायबिलिटीज आहेत हे कशाचे इक्वल असायला पाहिजेत? आपल्याकडे असणारे फिक्स्ड असेट्स आणि आपल्याकडे असणारे वर्किंग कॅपिटल. आता कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटल मध्ये मेन डिफरन्स काय आहे? व्हेन वी कन्सिडर कॅपिटल इट इज फॉर लॉंग टर्म, whereas when we consider working capital it is for short term. Capital required for short term is known as a working capital. किंवा in other words, capital required for day to day business is a working capital. Clear? फर्स्ट इक्वेशन बघा, लास्ट इक्वेशन बघा, किती चेंज झालेला आहे. आपल्याला हे सर्व टर्म्स लक्षात ठेवायचे. आता जाऊ आपल्या फॉर्मॅटकडे. बॅलन्स शीटचे दोन फॉर्मॅट्स आपण लर्न करणार आहे. फर्स्ट फॉर्मॅट आहे तो आहे हॉरिझॉन्टल फॉर्मॅट. हॉरिझॉन्टल फॉर्मॅट हा अकाउंट सारखा असतो, त्याला पण दोन साइड्स असतात. पण बॅलन्स शीट ही स्टेटमेंट असल्यामुळे, अकाउंट नसल्यामुळे त्याला डेबिट किंवा क्रेडिट साइड नाही. बॅलन्स शीटला एक आहे लायबिलिटी साइड आणि दुसरी आहे असेट साइड. लायबिलिटी साइडला काय काय येणार आहे? कॅपिटल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा नेट बॅलन्स म्हणजे प्रॉफिट और लॉस, लॉंग टर्म लायबिलिटीज, बँक लोन असेल, अदर लॉंग टर्म लायबिलिटीज असतील, मे बी रिलेटेड टू एम्प्लॉईज असतील, मे बी रिलेटेड टू गव्हर्नमेंट असेल, एनिथिंग. त्याच्यानंतर आपण कव्हर करू शॉर्ट टर्म लायबिलिटीज किंवा करंट लायबिलिटीज, ज्याच्यामध्ये क्रेडिटर्स येतील, आउटस्टँडिंग एक्सपेन्स येतील, अजून काही आयटम्स पण येऊ शकतात. दिस इज द लायबिलिटी साइड. असेट साइडला आपल्याकडे फर्स्ट आयटम आहे फिक्स्ड असेट्स. त्याच्यामध्ये आपण दोन पार्ट करूया, टँजिबल फिक्स्ड असेट्स, इनटँजिबल फिक्स्ड असेट्स, आणि त्याच्यानंतर करंट असेट्स. करंट असेट्स मध्ये आता मी 3 इम्पॉर्टंट पॉइंट्स फक्त कव्हर केलेत, स्टॉक, डेटर्स, कॅश अँड बँक बॅलन्स. अजून एक आयटम असेट साइडला येऊ शकतो विच इज इम्पॉर्टंट. कॅन यू गेस? असेट साइडला अजून कुठला आयटम येईल? इट इज नॉट कंपल्सरी फॉर मेनी बिझनेसेस बट इट मे कम. तो आहे इन्व्हेस्टमेंट. पण इन्व्हेस्टमेंट हे कंपल्सरी असेट नसल्यामुळे आता फॉर द टाइम बिंग आपण ते एक्सक्लूड करूया. सो बेसिकली 4 आयटम्स झाले, लॉंग टर्म लायबिलिटीज, करंट लायबिलिटीज, लॉंग टर्म असेट्स, करंट असेट्स. क्लियर? दिस इज हॉरिझॉन्टल फॉर्मॅट विच इज लाईक अन अकाउंट. ओके, आता बघूया फॉर्मॅट 2. फॉर्मॅट 2 ला आपले आयटम्स तेच राहतील, पण बघा आता आपले कॉलम चेंज झाले. दिस इज नोन एज अ व्हर्टिकल फॉर्मॅट. व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये काय आहे? फर्स्ट लायबिलिटीज घ्या, त्याच्या खाली असेट्स घ्या. सो इक्विटी, डेट, करंट लायबिलिटीज कव्हर झाल्या, आणि मग फिक्स्ड असेट्स आणि करंट असेट्स असतील तर इन्व्हेस्टमेंट घ्या. क्लिअर? दोन्ही फॉर्मॅट क्लिअर आहेत का? एक आहे हॉरिझॉन्टल, साइड बाय साइड आयटम्स येणार, दुसरा आहे व्हर्टिकल, एका खाली एक आयटम येणार. कुठला ऍक्सिस हॉरिझॉन्टल ऍक्सिस असतो? एक्स ऍक्सिस इज हॉरिझॉन्टल ऍक्सिस and y axis is the vertical axis. क्लिअर? नाव आता आपण त्याच्यामध्ये काहीतरी फिगर्स घालूया. आता ती बॅलन्स शीटला लाईव्हलीनेस नाहीये, काही त्यात फिगर्स घातल्यावर त्याला थोडा लाईव्हलीनेस येईल. मी साधारण 100च्या पर्यंतच्या फिगर्स घेतलेल्या आहेत. इट कॅन बी मे बी इन थाउजंड्स, इन लॅक्स, इन करोड्स, ऑर मे बी मोर दॅन दॅट. ओके, सो कशी चांगली बॅलन्स शीट असेल? सो याच्यामध्ये मी बॅलन्स शीटची टोटल कन्सिडर केली आहे 100 रुपीज. ओके, कॅपिटल अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे एका हेड खाली येईल इक्विटी. या दोघांना मी आता अलोकेट केले आहेत 50 रुपीज. टोटल लायबिलिटीज पैकी आपली इक्विटी आहे 50, आपलं बँक लोन किंवा लॉंग टर्म लायबिलिटी किंवा ह्याला आपण म्हणू डेट, दॅट डेट इज 20, आणि करंट लायबिलिटीजला आता बॅलन्सिंग मी ट्रान्सफर केलेले आहेत ₹30. एक रूल मी तुम्हाला सांगितलेला, इक्विटी प्लस डेट शुड बी मोर दॅन फिक्स्ड असेट्स आणि करंट असेट्स शुड बी मोर दॅन करंट लायबिलिटीज. सो फिक्स्ड असेट्स मी कमी घेतलेले आहेत. फिक्स्ड असेट्स मी घेतलेले आहेत 45 आणि करंट असेट्स मी घेतलेले आहेत 55. आता कंपॅरिझन करूया. लॉंग टर्म लायबिलिटीज आहेत आपल्या 70, लॉंग टर्म असेट्स आहेत आपले 45, व्हेअरएज शॉर्ट टर्म लायबिलिटीज आहेत आपल्या 30 आणि करंट असेट्स किती आहेत आपले 55. या फिगर्स लक्षात ठेवा. 70, 30, 45, 55. मे बी थोडं प्रपोर्शन चेंज होईल, पण यामध्ये फार चेंजेस होऊ नयेत. क्लिअर? सो ही एक एक्झाम्पल म्हणून बॅलन्स शीट घेतलेली आहे. यामध्ये आयटम चेंज होत जातील,
अमाऊंट चेंज होत जातील, पण प्रपोर्शन साधारण आपण चेक करायचंय. ओके, नाव आता जाऊ आपण रिलेशनशिपच्या पार्ट्सकडे. बघा, आपण बेसिकली 4 आयटम्स बघितलेले: लॉंग टर्म लायबिलिटीज, करंट लायबिलिटीज, फिक्स्ड असेट्स, करंट असेट्स. बघू आता रिलेशनशिप्स काय काय आहेत. फर्स्ट आपण कन्सिडर करू डेट इक्विटी रेशो. रेशो विल टेल यू व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन टू आयटम्स. डेट इथं आपण कन्सिडर करूया आता लॉंग टर्म लायबिलिटीज डिवायडेड बाय इक्विटी, म्हणजे आपले स्वतःचे फंड्स किती आहेत. थोडक्यात जे बिझनेसचे टोटल फंड्स आहेत त्याच्यामध्ये आउटसाइडरचे फंड्स किती आहेत आणि आपले फंड्स किती आहेत. दॅट इज अ डेट बाय इक्विटी. सेकंड, प्रोप्रायटरी रेशो. प्रोप्रायटर वर्ड ऐकला असेल. प्रोप्रायटरी रेशो, प्रोप्रायटरचे फंड्स आणि टोटल असेट्सचं कंपॅरिझन करायचं आहे. म्हणजे जर टोटल असेट्स आपले असतील 100, तर आपली इक्विटी किती होती मगाशी ह्याच्यात 50. म्हणजे प्रोप्रायटरी रेशो होता आपला 0.5 किंवा 50%. करंट रेशो एकदम सिंपल आहे बघा. करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटीज. करंट रेशो आणि नेक्स्ट मी घेणार आहे क्विक रेशो. क्विक असेट्स डिवाइड बाय क्विक लायबिलिटीज किंवा करंट लायबिलिटीज. करंट रेशो काय दाखवतो? आपण करंट लायबिलिटीज पे करण्यासाठी केपेबल आहे का, म्हणजे आपले करंट असेट्स करंट लायबिलिटीज पे करण्यासाठी सफिशियंट आहेत का. याच्यासाठी स्टँडर्ड दिलेलं आहे, ते आहे 2:1. म्हणजे करंट असेट्स करंट लायबिलिटीच्या जर डबल असतील देन इट इज बेटर. क्विक असेट्स म्हणजे शॉर्ट टर्म, करंट पेक्षा पण अजून शॉर्ट टर्म, आणि करंट लायबिलिटीज किंवा क्विक लायबिलिटीज तुम्ही सेम कन्सिडर करू शकता. याच्यासाठी रेशो दिला आहे 1. हे दोन्ही सेम असायला पाहिजेत. ऍट एनी कॉस्ट न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर पेक्षा कमी असता कामा नये. क्लिअर. मागच्या क्वेश्चनचा आपण एक्झाम्पल घेऊ. मागच्या क्वेश्चन मध्ये आपले करंट असेट्स होते 55, करंट लायबिलिटीज होत्या 30. सो 55/30 ऑब्व्हियसली चांगला आन्सर येईल. क्विक असेट्स मध्ये काय करायचंय, तर फक्त स्टॉक एक्सक्लूड करायचा आहे, कारण की स्टॉक केव्हा सेल होईल आपल्याला माहिती नाही. सो डेटर्स प्लस कॅश अँड बँक बॅलन्स डिवायडेड बाय क्रेडिटर्स प्लस आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस यांचं कंपॅरिझन करायचं, ते ऍटलीस्ट 1 यायला पाहिजे. क्लिअर. क्विक रेशो बोथ विल टेल अस लिक्विडिटी पोझिशन ऑफ द बिझनेस, वेदर वी कॅन पे शॉर्ट टर्म लायबिलिटीज इझिली, दॅट इज अ लिक्विडिटी. क्लिअर. नाव पुढचा आहे आपला असेट टर्नओव्हर रेशो. इथे मी एक आयटम घेतलाय बॅलन्स शीट मधला, दुसरा आयटम घेतलाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधला. ओके, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून मी घेणार आहे सेल्स. आता आपण अजून करू ट्रेडिंग पी&एल आपण एकच अकाउंट प्रिपेअर केलाय, सो तिकडचं आपण टर्नओव्हर मीन्स सेल्स घेऊ डिवायडेड बाय टोटल असेट्स घेऊ. एवढी असेट्स मी बिझनेस मध्ये डिप्लॉय केल्यानंतर माझा सेल्स किती होतोय. ऑलवेज रिमेंबर ऑल टर्नओव्हर रेशो शुड बी मोर दॅन 1. इन सिंपल वर्ड सेल्सची फिगर सगळ्यात जास्त असायला पाहिजे. ओके, तसंच आपण दुसरा घेऊया कॅपिटल टर्नओव्हर रेशो. टर्नओव्हर डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉयड. कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे इक्विटी प्लस डेट. काय? कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे इक्विटी प्लस डेट. आपण एवढे सर्व फंड्स घालून सेल्स किती केलेला आहे. सेल्स का इम्पॉर्टंट आहे? बिकॉज प्रॉफिट इज डिपेंडंट ऑन सेल्स, दॅट्स वाय सेल्स इज इम्पॉर्टंट. आता अजून एक कनेक्शन करूया आपल्या बॅलन्स शीटचं आपल्या पी&एल अकाउंटशी. ऑपरेटिंग प्रॉफिट बाय टोटल असेट्स म्हणजे रिटर्न ऑन असेट्स रेशो. ऑपरेटिंग प्रॉफिट आपल्या बिझनेसचे ऑपरेटिंग इन्कम काय आहे, आपल्या बिझनेसचे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस काय आहेत, त्याच्यातला जो डिफरन्स आहे दॅट इज आर ऑपरेटिंग प्रॉफिट डिवायडेड बाय टोटल असेट्स. थोडक्यात टोटल असेट्स डिप्लॉय केल्यानंतर माझ्या बिझनेसला ऑपरेटिंग प्रॉफिट किती होतंय. इन द सेम वे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड. ओके, वर होतं आपलं रिटर्न ऑन असेट्स, आता आहे आपला रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयडला मी फक्त डिनॉमिनेटर चेंज करणार आहे, ऑपरेटिंग प्रॉफिट डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉयड. ओके, वर काय होतं असेट्स होते. ओके, आता काय आहे इथं माझे लॉंग टर्म फंड्स आहेत. लॉंग टर्म फंड्सवर मला किती रिटर्न्स मिळालेले आहेत. ऑपरेटिंग प्रॉफिट मध्ये आपण 2 आयटम्स घ्यायचे नाहीत, लक्षात ठेवा. एक आपण घेणार नाही इंटरेस्ट, आणि दुसरा आपण घेणार नाही टॅक्स. तसा टॅक्स आपण घेतच नाही बिकॉज इट इज नॉट अन एक्सपेन्स. क्लिअर. सो ऑपरेटिंग प्रॉफिट मीन्स टोटल ऑपरेटिंग इन्कम मायनस टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ओके, सो दीज आर द 6 रिलेशनशिप्स. यातल्या 2 रिलेशनशिप मध्ये मी बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची रिलेशन पण कनेक्ट केलेली आहे. हॅव यू अंडरस्टूड? हे रेशोज परत परत रीड करायला पाहिजेत, याचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला पाहिजेत, म्हणजे आपल्याला याच्यावर मास्टरी येऊ शकेल. क्लिअर. नाव टू द समरी पार्ट. ओके, फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत. 2 पार्ट आहेत त्याच्यामध्ये.
फर्स्ट पार्ट आहे आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि सेकंड पार्ट आहे आपला बॅलन्स शीट. लेक्चर 8 ला आपण कव्हर केलेलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. लेक्चर 9 ला आपण कव्हर करतोय बॅलन्स शीट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून आपल्याला काय समजेल? परफॉर्मन्स ऑफ द बिझनेस. बिझनेसचा करंट इयरचा प्रॉफिट काय आहे. वेरएज बॅलन्स शीट मधून आपल्याला काय समजेल? फायनान्शियल पोझिशन. थोडक्यात लास्ट इयरला आपण बिझनेस रन केला, आपला ऑपरेटिंग प्रॉफिट किंवा परफॉर्मन्स काय आहे हे P&L अकाउंट सांगेल आणि ह्या वर्षाच्या अखेरीस आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन काय आहे ही बॅलन्स शीट सांगेल. लक्षात ठेवा, आपल्याला करंट इयरचं P&L अकाउंट आणि बॅलन्स शीट लास्ट इयर बरोबर कम्पेअर करायचंय, म्हणजे आपण काही डिसिजन्स घेऊ शकू. आपला बिझनेसचा परफॉर्मन्स सुधारलाय का, आपली फायनान्शियल पोझिशन इम्प्रूव्ह झाली आहे का. सो कंपॅरिझन इज ऑलवेज नेसेसरी व्हेन वी आर टेकिंग डिसिजन्स. ओव्हरऑल लक्षात आले का? आपल्या नॉमिनल अकाउंट्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट हे आपले नॉमिनल अकाउंट्स होते. ते सर्व आपण शिफ्ट केले, त्याच्यावरनं मिळालं आपल्याला प्रॉफिट. राहिलेले आपले आयटम्स होते रिअल अकाउंटशी रिलेटेड किंवा पर्सनल अकाउंटशी रिलेटेड, ते आले बॅलन्स शीट मध्ये. त्याच्यावरनं समजले आपल्याला फायनान्शियल पोझिशन. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये रिअल आणि पर्सनल अकाउंटचे आयटम्स येणार नाहीत. बॅलन्स शीट मध्ये नॉमिनल आयटम्स येणार नाहीत. क्लिअर? I hope. So now if you have any doubts, then you can contact us. आता हा ईमेल आयडी तुम्हाला सर्वांना पाठच झाला असेल किंवा फोन नंबर पण. मला वाटते नंबर ऑफ क्वेश्चन्स कमी झाले असतील आणि क्लॅरिटी चांगली आली असेल. सो लास्ट स्लाइड कडे. ओके, या स्लाइड मध्ये मी कुठलाही कोट सांगत नाहीये. मला जे वाटतंय अबाउट वर्क लाईफ बॅलन्स ते मी तुम्हाला सांगेन. आपले 24 आवर्स आपण दोन टाईपच्या कामामध्ये डिव्हाइड करूया. वन इज प्रोडक्टिव्ह वर्क. आपण स्टडी करतो. एखादा बिझनेसमॅन असेल तर तो बिझनेस रन करतो. एखादा एम्प्लॉई असेल तर तो जॉब करतो. ओके, एखादी आई बहीण, एखादी महिला असेल तर ती घरात काम करते. ह्या सर्व प्रोडक्टिव्ह गोष्टी आहेत. त्यासाठी आपण किती वेळ देतोय, प्रोडक्टिव्ह टाइम. आणि मग सेकंड आहे टाइमपास. आता स्लीप कशामध्ये घ्यायचं, तर स्लीप इज नेसेसरी. सो स्लीप आपण घेऊया प्रोडक्टिव्ह मध्ये. त्यानंतर फूड कशामध्ये घ्यायचं, लंच डिनर हे पण आपण घेऊ प्रोडक्टिव्ह मध्ये. रीडिंग कशामध्ये घ्यायचं, प्रोडक्टिव्ह मध्ये. एक्सरसाइज कशामध्ये घ्यायचं, प्रोडक्टिव्ह मध्ये. आणि टाइमपास जे नेसेसरी नाही, जे कंपल्सरी नाही, हे सर्व आपण टाइमपास मध्ये घेऊ. आता हा बॅलन्स आपल्याला कसा साधायचा आहे, माझ्या लास्ट काही इयर्सच्या एक्सपिरियन्स मधनं मी सांगू शकतो की तुम्ही तुमच्या लाईफ मधला किंवा दिवसातला जर 75% टाइम प्रोडक्टिव्ह पर्पज साठी वापरला आणि 25% टाइम टाइमपास साठी वापरला तर आपलं फ्युचर हे ब्राईट आहे. हे जर प्रपोर्शन चेंज झालं, म्हणजे जर उलट झालं, तर आपल्याला फ्युचर बद्दल काहीही सांगता येणार नाही. सो हा बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या लाईफची पण बॅलन्स शीट टॅली करा. सो विथ दिस I will end this session. Thank you very much for watching this video. Take care and my best wishes to all of you. Be healthy, be wealthy and be happy. Thank you.